आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आता मी कुठे जाणार? अख्खं आयुष्य तुमच्या पायाशीच तर जाणार आहे। तुम्ही मला बोलवा, लगेच धावत येईन पळत येईन। कसं आहे ना, मी गरीब आहे, खूप काही नाही करू शकणार, पण जेवढं करता येईल तेवढा प्रयत्न नक्की करणार। मारुती, तू बाकीच्या गोष्टींचा विचार करू नकोस। तू तिच्या लग्नात फक्त कन्यादान कर आणि हसत हसत पारूची पाठवणी कर। ती सुखात कशी राहील ह्याची जबाबदारी आमची। वय वय म्हणजे माझ्या घरची रोटी आणि बेटी दोन्ही पण तुम्ही स्वीकारलं असं समजू ना। मारुती, अरे बेटी आम्ही कधीच स्वीकारली आहे आणि ती या किर्लोस्कर कुटुंबाचा भाग कधीच झाली आहे। हे सगळं तू तुझ्या हातून भाकरी बनवून आणणं वगैरे ही सगळी औपचारिकता आहे, काही गरज नाही रे ह्याची। मला ऍक्च्युली कडकडीत भूक लागली आहे। नाही नाही, मी सतत परदेशात फिरत असतो ना, त्यामुळे मला आपलं ऑथेंटिक इंडियन फूड मिळत नाही। म्हणजे आपलं मराठमोळं जेवण, खास करून पिठलं भाकरी। अहो असं कसं? नाही म्हणजे जोपर्यंत तुम्ही ही माझी भाकरी स्वीकारत नाही ना, तोपर्यंत माझ्या मनाला पटणार नाही हो। आई शपथ, मारुती चक्क भाकरीच घेऊन आला। आजच परितोष म्हणत होता की त्याला भाकरीच खायची। बरं झालं, माझं काम हलकं झालं। मारुती, अरे भाकरी आणलीस ना? कधीपासून वाट बघत होते मी, माहितीये तुला। थँक्यू सो मच। हाय ना, मलाच हवी होती भाकरी। वहिनी आलेच। झालं समाधान? वय वय आपण आता येऊ कमी। हो। मारुती पण नाही प्रचीड आहे। हो, हो ना। तिचा अर्थ कळतोय का तुला? काही जुगाड न करता, कुठलंही खोटं न बोलता एक रीत कंप्लीट झाली। म्हणजे देव पण आपल्या सोबत आहे दादा। आता तुझं लग्न होण्यापासून ना कुणीही थांबवू शकत नाही। कॉंग्रॅच्युलेशन्स। तिकडे बंगल्यात काय झालं असेल नाही माहिती। बाला समजा खरं कळलं असेल का? देवीयांनी बाचा अपमान तर केला नसेल ना? देवी आई बा सोबत कशा वागतील, कसं बोलतील, काहीच सांगता येत नाही।